मेल कॅन्डिडेट होते, ठीक आहे. तर त्यांचे ना कुंडलीमध्ये बघितलं की त्यांचे जे स्पाऊस आहे ना त्यांचा अफेअर आहे. तर मी त्यांना विचारलं की तुमच्या स्पाऊसचा अफेअर आहे का? हे कुंडलीत कळलं? हा, हे कुंडलीमध्ये बघितलं कळालं. तर मग ते म्हटले मी त्याच्यासाठी चालू आहे. मग त्यांच्याशी बोलणं झालं. तर मी त्यांना म्हणलं की त्यांचा हा प्रश्न होता की मी काय करू, मी त्यांच्यासोबत राहू की त्या सुधारतील का? तर मी म्हणलं की तुम्ही किती जरी काही केलं ना तर ते नाही होणार आहे. तुम्हाला पण कुठेतरी माहिती आहे की तुमचा स्पाऊस आहे ना तुमच्यासोबत राहणारच नाहीये आणि तुमचा फेबमध्ये डिवॉर्स होईल. तुम्ही किती ट्राय करा, काही करा, तुमचा डिवॉर्स तर होणार आहे. तुमच्या कुंडलीमध्ये 2 लग्नाचे योग आहेत. तर मग आणि त्यांचा अफेअर आहे आणि त्यांचं आता नाही, रिसेंट अफेअर नाहीये. मी म्हटलं 10-12 वर्षापासून आहे. अँड ते म्हटले हो, कारण की माझं कंटिन्युअसली ट्रॅव्हल होतं आणि ते कसं ते मायक्रोसॉफ्टमध्ये जॉब करतात. तर त्यांना ना अशी ट्रॅव्हलिंग करावं लागते. तर ते इंडियामध्ये खूप कमीच टाइम राहतात. डिफरंट कंट्रीजमध्ये ट्रॅव्हल करतात आणि त्याच्यामुळे असं झालं त्यांच्या मागे. तर त्यांची इच्छा तर नाहीये, पण आता काय, तुमची इच्छा असो नसो, जे कुंडलीमध्ये प्रॉमिसेस आहेत ते होणारच आहेत. तर कधी कधी ना नेसेसरी होऊन जातं. इतका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ना मग त्यांना ऍक्च्युली मानसिक त्रास होतो.